ताठ आणि मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात आता नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं राजरिलानतोऽस्मि। हरि ओम। पाठीचा कणा ताठ, मान सरळ. डोळे उघडायचे आहेत आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, दोनही हात वरती, दोन्ही हातांचे दंड कानाला लावायचे आहेत. मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2, परत सरवायचं आहे. 1, उजवीकडे झुकायचं आहे. 2, परत सरवायचं आहे. 1, परत डाव्या बाजूला 2, परत सरळ. 1, उजवीकडे 2, परत सरवायचं आहे. 1 आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. 2, दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ, डावीकडे झुकायचं आहे. 1, हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. सरवायचं आहे. 2, उजवीकडे झुकायचं आहे. 1, 2, परत एकदा डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2, दोन्ही हात बाजूला खांद्याच्या रेषेत हात करायचे आहेत. 1, हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. डाव्या बाजूला वळायचं आहे. 2, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. डावा हात वरती करायचा आहे. 1, उजवीकडे झुकायचं आहे आपल्याला. 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा. परत सरवायचं आहे. 1, श्वास आतमध्ये. परत एकदा. 2, श्वास बाहेर. परत सरळ. 1, श्वास आतमध्ये. परत 2, श्वास बाहेर. परत सरळ. 1, श्वास आतमध्ये. हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. परत सरवायचा आहे. 1 आणि हात खाली. 2, परत उजव्या बाजूने करूयात आपण सेम. 1, उजवीकडे वळायचं आहे. 2, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे करायचे. उजवा हात वरती करायचा आहे. 1 आणि डावीकडे झुकायचं आहे. 2, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचं आहे. 1, परत एकदा. 2, परत सरळ. 1, परत एकदा. 2, परत सरवायचं आहे. 1, परत एकदा. 2, परत सरवायचं आहे. 1, वर हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे. सरवायचा आहे. 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3,
4 आणि 5. मान सरळ, दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. आता कोपऱ्या मागे करायचे आहेत आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. एक, मान वरती राहील, कोपरे मागे, परत सरळायचं आहे. 2, पुन्हा एकदा. 1, 2. आता डावीकडे वळायचं आहे. असंच. 1, पाठीला पीळ द्यायचं आहे. 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2. परत डाव्या बाजूला. 1, 2. उजवीकडे. 1, 2. आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि आपल्याला आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचं 30 अंशापर्यंत. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय सेम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत एकदा डावा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे आपल्याला जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत. हातांचे पंजे जमिनीला टेकलेले, खांद्यावरती खेचायचे आहेत. छातीच्या पिंजऱ्यावरती आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. परत उजवा पाय आपल्याला गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपण आता करूयात वक्रासन. त्यासाठी डावा पाय पायांचे सरळ आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला ठेवायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, डावा हात खाली टेकवायचा आहे. उजवा हात वरती घ्यायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे आणि मान करायचे आहे मागे. मान मागे करायचे आहे. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे, म्हणजे पोटातील आतील अवयवांना आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. खुब्याला ताण द्यायचा आहे. मान मागे करायचे. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत. 1 आणि हात खाली. 2. परत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पाय उजव्या पायाचा घोटा डावा पायाच्या गुडघ्याच्या लेवलला. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत उजवीकडून करायचे. आता 1, उजव्या बाजूला वळायचा आहे. हात खाली. डावा हात वरती. डाव्या हाताने आपल्या उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचं बाहेरच्या बाजूने. पाठीला पीठ, मान मागे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. परत सरळ. 1, इकडे माग आहे बघ, माग. परत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने. ठीक आहे. पहिला आपण इकडे ठेवला होता, आता बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1,
आता डावीकडे वळायचं आहे, परत 2. डावा हात टेकवायचा खाली, उजवा हात वरती करायचा आहे, उजव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे बाहेरच्या बाजूने आणि मान करायचे आहे मागे. पाठीला पीळ द्यायचं आहे, पाठीला पीळ द्यायचा आहे, मान मागे करायचे आहे. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे, याकडे लक्ष. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. जेवढा श्वास हळूवार घेणार तेवढा आपल्याला फायदा जास्त होणार आहे. परत सरवायचा आहे, 1 आणि हात खाली, 2. परत डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजवा पायाचा घोटा डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूने, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि उजवीकडे वळायचं आहे. 1, उजवा हात टेकवायचा खाली, डावा हात वरती करायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे. तर डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचं, मान करायची मागे, गुडघ्याला पकडायचं आहे बाहेरच्या बाजूने. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे. परत सरवायचं आहे, 1 आणि हात खाली, 2. ठीक आहे. पायामध्ये अंतर घ्यायचं थोडस, खांद्याने एवढं, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत वरती करायचे आहेत. 1, पुढे झुकायचं आहे, 2. ठीक आहे. परत हात वरती, 1, परत पुढे, 2. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत हात वर, 1, 2. आता क्रॉस पकडायचा आहे, उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला. करूयात. डावा हात मागे घ्यायचा, पाठीला पीळ द्यायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 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 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा डाव्या हाताने, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, उजव्या हाताने शेवटचा, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही हात सरळ करायचे आहेत, हात करायचे वरती, 1 आणि हात खाली, 2. ठीक आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. आता डावीकडून वळायचं आहे, डावा कपाळ टेकवायचं जमिनीला आणि उजवा गुडघा डाव्या घोट्याच्या वर ठेवायचा आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. परत सरळ व्हायचं, डावा गुडघा उजव्या घोट्यावर ठेवायचा आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. ठीक आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. करूयात. डावीकडे पहिल्यांदा 1, गुडघा घोट्यावरती आणि कपाळ टेकवायचं, सरळ व्हायचं. उजवीकडे 2, 3, 4, पाठीला पण पीळ देतो आहोत, 5, 6, 7. गुडघा घोट्यावरती आला पाहिजे, 8. गुडघा आपला घोट्यावरती आला पाहिजे आणि पाय वाकलेले, असे सरळ नाही ठेवायचे, गुडघ्यामध्ये वाकलेले. 10 काउंट करायचे आहेत, 5 वेळा डाव्या बाजूने, 5 वेळा उजव्या बाजूने. पायाचे पंजे सरळ स्वतःकडे घेतलेले. परत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन करायचे आपल्याला. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, भद्रासन करायचं आहे. गुडघे खाली खेचायचे आहेत, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे.
आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. गुडघे खाली खेचायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत. एक, दोन्ही हात वर, मान सरळ. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. एक, दोन. परत एक, दोन. ठीक आहे. आता उजव्या हाताने पंजाला पकडायचं आहे, डावीकडे वळायचं आहे. एक, मान मागे, पाठीला पीठ, गुडघे खाली खेचलेलेच. परत सरळ. दोन, उजवीकडे. एक, डाव्या हाताने पकडायचा, उजवा हात मागे घ्यायचा, पाठीला पीळ द्यायचा. दोन. परत डावीकडे. एक, दोन. पीळ वाढवता आला पाहिजे आपल्याला. एक, दोन. परत एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि आपल्याला गोमुखासन करायचं आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा गुडघा उजव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या बाजूला, डाव्या खुब्याच्या बाजूला. दोन्ही गुडघे एकमेकांवरती ठेवायचे आहेत. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता पुढे झुकायचं आहे. हनुवटी टेकवायची आहे गुडघ्याला. करूयात. एक, सरळ व्हायचं आहे. दोन. परत एकदा. एक, खुब्याच्या स्नायूंना ताण पडेल. जो पाय वरती आहे त्या खुब्याला ताण पडेल तुम्हाला. दोन. परत एकदा. एक, थांबायचंय 10 सेकंद. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ व्हायचं आहे आणि आपल्याला परत पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. परत उजवा पाय वर, डावा पाय खाली. उजवा गुडघा डाव्या गुडघ्याच्या वर, डावा पायाची टाच डाव्या खुब्याच्या बाजूला. दोन्ही गुडघे एकमेकांवरती ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, पुढे झुकायचं. हनुवटी गुडघ्याला टेकवायची आहे. करूयात. एक, परत सरळ व्हायचं आहे. दोन. परत एकदा पुढे. एक, दोन. परत एकदा पुढे. एक, दोन. 10 सेकंद थांबायचं आहे. आता एक, पुढे झुकायचे. 10 सेकंद थांबायचं आहे. एक, दोन, तीन, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ व्हायचं आहे. आता पाय करायचं आहे सरळ. उजवा डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. वज्रासनामध्ये बसायचं आहे. आता डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि सगळ्यांनी आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. वज्रासनामध्ये बसून गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. पहिले नॉर्मल करूयात. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, छातीचा पिंजऱ्यावरती, खांदे मागे रोल करायचे. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये आणि मागे. दोन, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. आता सिंपल करायचंय. डावीकडे वळायचंय. एक, दोन. उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. उजव्या हाताने डावा पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. हा, टच करायचं फक्त. ज्यांना नसेल जमत त्यांनी
डाव्या हाताने डावा पायाला, उजव्या हाताने उजव्या पायाला करा. ठीक आहे. करूयात. एक, आणि थोडस मागे झुकायचं. दोन, पाठीला पीळ द्यायचा आणि ताण द्यायचा. तीन, थांबायचं थोडस. चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. हळूवार सरळ हात सरळ करायचे आहेत आणि खाली करायचे आहेत. परत टाचेवरती बसायचं आहे आणि आता मंडूकासन करूयात. डावा हात आपल्या नाभीवरती ठेवायचा आहे, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मान वरती करायचे आहे. एक, श्वास आतमध्ये मान वर, आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. दोन, दोन्ही हातांचा दाब पोटावरती आला पाहिजे. खांदे खाली करायचे आहेत, मान खाली करायची, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. हातांचा दाब पोटावरती आला पाहिजे, म्हणजे पोटातील अवयवांना आपल्याला दाब देता येणं अपेक्षित आहे. आता परत मान वरती करायची आहे. एक, खांदे वर आणि सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हाताची मुठी बंद करायची आहेत. अंगठ्या आतमध्ये, चारही बोट बाहेरच्या बाजूने. आता अंगठ्याची बाजू नाभीच्या बाजूला ठेवायची, म्हणजे असं नाही ठेवायचं, असं ठेवायचं. ठीक आहे. थोडासा अजून दाब पडेल. श्वास आतमध्ये मानवर. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, सुरुवातीला पाठीचा कणा ताठ ठेवा, म्हणजे पोटावरती जे प्रेशर पडणार आहे ते व्यवस्थित पडणार आहे. आपल्या बरगड्यांवरती दाब येत नाही त्याच्यामुळे. आणि नंतर मान करायची खाली, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. हाताचा दाब पोटावर ती पडेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. परत मान वर, खांदे वर आणि सरळ. हळूवार हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. परत डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आहे, मान करायचे आहे सरळ. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल अशी ठेवायची आहे, आणि आपल्याला डावीकडून वळायचं आहे आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. परत सरळ. नंतर उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आणि कपाळ टेकवायचं जमिनीला. ठीक आहे. करूयात. डावा पाय गुडघ्यात वाकवलेला, डावीकडे वळायचं आहे. एक, परत सरळ व्हायचं आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यात वाकून उजवीकडे. दोन, उजवा पाय सरळ, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. ठीक आहे. 5 वेळा डाव्या बाजूने आणि 5 वेळा उजव्या बाजूने आपल्याला करायचं आहे. मान करायची आहे सरळ. आता दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे. पायाच्या आहेत थोडस अंतर घ्यायचं दोन्ही पायामध्ये, खूप नाही, थोडस. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता उजव्या हाताने डावा पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, पाठीचा कणा ताठ, उजव्या हाताने डावा पायाला स्पर्श. एक, मान वरती करायचे. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15,
16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. परत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे खाली खेचायचे आहेत. मान करायचे आहे सरळ आणि आपल्याला पुढे झुकायचंय. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. करूया 1, परत सरळायचं आहे 2, परत एकदा पुढे 1. आपण जे आसनं करतो त्याच्यामुळे पोटाच्या स्नायूंचं टोनिंग होणार आहे. पोटावरची अनावश्यक चरबी कमी होणार आहे. अंतर्गत अवयवांना त्याचा फायदा होणार आहे. हळूवार श्वास घ्या, हळूवार श्वास सोडा. 2, श्वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि आता पंजांवरती यायचं आहे आणि आपल्याला उभं राहायचं आहे. 2, ठीक आहे. पंजांवरती यायचं आहे, उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या खांद्याने एवढं. मान सरळ. ताडासन करूयात आपण पहिल्यांदा. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. 1, दोन्ही हात कडेनीवर. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत आपल्याला टाच वरती करायचे आहे. करूयात 1, श्वास आतमध्ये टाच वर. नजर एका पॉइंट वरती आपल्याला स्थिर ठेवायचे आहे. हात थोडेसे कानाच्या मागे न्यायचे आहेत. 2, म्हणजे पाठीच्या स्नायूंचं टोनिंग पण इथे होणं गरजेचं आहे. त्यामुळे हात कानाच्या मागे न्यायचे आहेत. करूयात 1, टाच वरती, बॅलन्स आणि हात मागे न्यायचे आहेत. कोपरे सरळ. 2, परत एकदा 1, श्वास आतमध्ये टाच वर, हात कानाच्या मागे, कोपरे सरळ. 2, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. दोन्ही हात मागे गुंफायचे आणि पुढे झुकायचे आपल्याला. 1, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. हात मागून वरती खेचायचे आहेत. पोट आतमध्ये खेचायचं आहे. परत सरळायचं आहे. 2, परत एकदा 1, 2. ठीक आहे. हात करायचे आहेत बाजूला, मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. थोडस वाढवायचं. 4 फूट 3 फूट करायचंय. हात वरती, हाताचे बोट गुंफवायचे आणि आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. 1, हात कोपऱ्यातून सरळ ठेवायचे. 2, उजवीकडे झुकायचं आहे. 1, 2, परत एकदा डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2, हात करायचे सरळ. कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. 1, कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकता आलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कडेने बघितलं तर पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन करायचा आहे. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ व्हायचं आहे पूर्ण आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. परत एकदा सेम पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन करूयात. 1, पुढे झुकायचंय. 2, मान वर ठेवायचे म्हणजे पाठीचा कणा सरळ ठेवायला मदत होणार आहे. पाय आणि शरीराचा वरचा भाग 90 अंशांमध्ये. आता डावा हात खाली टेकवायचा आहे आणि मान करायची वर, उजवा हात वरती घ्यायचा आहे. पाठीला पीठ
पाय गुडघ्यामध्ये वाकवू द्यायचा नाहीये. पाठीला पीळ वाढवायचा प्रयत्न. परत 2. उजवा हात टेकवायचा आहे खाली, डावीकडे वळायचा आहे. 1. मान वर करायची आहे. 2. परत डावा हात. 1. 2. पाठीला पीळ वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. 1. 2. 1. 2. 1. 2. परत हळूवार सरळ व्हायचं आहे. 1 आणि हात खाली. 2. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ, नजर समोर. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत. बोटांना ताण, कोपरे सरळ, खांदे गोल फिरवायचे मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार बाजूला हात, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. त्रिकोणासन करूयात आता आपण. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1. डावीकडे झुकायचं आहे. 2. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान करायची आहे खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. बोटांना ताण द्यायचा आहे. परत सरळ व्हायचं आहे. 1. श्वास आतमध्ये आणि सरळ, हात खाली. 2. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1. उजवीकडे झुकायचं आहे. 2. मान करायची आहे खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. पाय सरळ. परत सरळ व्हायचं आहे. 1. श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2. श्वास बाहेर. परत डावा पायाचा पंजा सरळ, उजव्या पायाचा पंजा, उजव्या पायाचा पंजा सरळ, डावा पायाचा पंजा बाहेरच्या बाजूला. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1. डावीकडे झुकायचं आहे. 2. डाव्या हाताने डावा पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. उजवा हात सरळ करायचा आहे आणि आपल्याला हात गोल फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. व्यवहार सरळवायचा आहे. 1. श्वास आतमध्ये आणि सरळ, हात खाली. 2. डावा पायाचा पंजा सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1. उजवीकडे झुकायचं आहे. 2. उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला हात गोल फिरवायचा आहे डावा. 1. मान खाली करायचे आहे. 2. हनुवटी उजव्या खांद्याला टेकलेली. 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. परत सरळवायचं आहे. 1. श्वास आतमध्ये आणि 2. श्वास बाहेर. ठीक आहे. पायाचे पंजे सरळ करायचे आहेत. आता डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. पूर्ण डावीकडे वळायचं आहे. हात मागे करायचे आहेत आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं जमिनीला, गुडघ्याला. 1. किंवा टेकवायचा प्रयत्न. परत सरळ. 2. ठीक आहे. परत एकदा. 1. मानवर, पाठीचा कणा ताठ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण पडला पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं आहे. 2. परत एकदा. 1, 2. ठीक आहे. पायाचा पंजा सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1. पुढे झुकायचं आहे, मान खाली. परत फिरवायचं आहे. 2. डोकं गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न. पुढचा पाय सरळ, मागचा पाय सरळ. परत एकदा पुढे. 1, 2.
परत एकदा 1 2. ठीक आहे. हात करायचे आहेत बाजूला, सरळ व्हायचं आहे. पाय सरळ करायचा आहे उजवा, दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आपण सूर्यनमस्कार करूयात 6. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 2. श्वास आतमध्ये हात वर, पुढे झुकायचा आहे. 3. डावा पाय मागे. 4. मान वरती, उजवा पाय मागे. 5. टाचा टेकवायच्या आहेत गुडघ्याच्या हाती अनुवटी. 6 7 8 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. पाचवा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलेला आहे त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. थोडस वेगळं आपण आसन करूयात, पवन मुक्तासनाचं व्हेरिएशन. आता डावा जो पाय आहे तो वर उचलायचा, डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वर ठेवायचा असा. ठीक आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याला स्पर्श करेल असा ठेवायचा आहे. त्यानंतर उजवा पाय असा वर उचलायचा आहे, दोन्ही हातांनी बाहेरच्या बाजूने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे आणि पोटाकडे खेचायचा आहे गुडघा. ताण द्यायचा आहे. 2 सोडायचा आहे.
डावा पाय खाली ठेवायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. आणि आता डाव्या गुडघ्यावर उचलून पोटावरती खेचायचं आहे. करूयात. 1, 2. डावा पाय खाली, उजवा पाय खाली, डावा पाय वर. डाव्या गुडघ्याला आपल्याला ताण द्यायचा आहे. करूयात. 1, 2. खुब्याला ताण पडणं अपेक्षित आहे. उजव्या पायाने उजवा पायाचा घुटा डाव्या गुडघ्यावर, त्याच्यानंतर पायावर उचलायचा आहे. 1, बाहेरून पकडायचं आहे. पोटावरती ताण, मान खाली टेकवलेली. खुब्याला ताण पडणार आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. डावा जो खांदा, उजवा जो घोटा आहे तो डाव्या खांद्याच्या रेषेत. 2. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये बाजूला करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये बाजूला. दोन्ही गुडघे डावीकडे, मान उजवीकडे करायचे आहे. 1, दोन्ही गुडघे डावीकडे करायचे आहेत, मान उजवीकडे करायचे आहे. आणि आपल्याला या स्थितीमध्ये कपालभाती करायची. पोट आतमध्ये खेचायचं, श्वास बाहेर सोडायचा आहे. करूयात कपालभाती. पोट आतमध्ये खेचायचं, श्वास बाहेर सोडायचा. 60 वेळा पोटाची हालचाल होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. परत पाय करायचे आहेत सरळ. 1, आता दोन्ही पाय उजवीकडे, मान डावीकडे. 2, पोटाच्या स्नायूंची हालचाल. पोट आतमध्ये खेचायचं, श्वास बाहेर सोडायचा आहे. करूयात. वर पाय सरळ करायचे आहेत. 1, पाय खाली करायचे आहेत. 2. आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 90 अंशांपर्यंत. 1, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या मागे पकडायचा आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. पायाचा पंजावरती खेचायचा आहे. पाय गुडघ्यात वाकवायचा, खाली करायचा आहे. 2, दोन्ही हातांनी पायाच्या पाठीमागे पकडलेलंच ठेवायचं आहे. फक्त पायाला ताण द्यायचा आहे आणि रिलॅक्स करायचा आहे. तर यात 1, जेवढा पाय सरळ आणि वरच्या दिशेने ओढाल तेवढा ताण जास्त पडणार आहे. 2, परत एकदा. 1, 2, 1, 2, परत 1, 2, परत एकदा. 1, 2, 1, 2, परत एकदा. 1, 2, पाय करायचा आहे सरळ खाली. सेम करायचंय उजव्या पायाने. उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, मागे पकडायचा आहे. पायाच्या पंजावरती गुडघ्याच्या मागे पकडायचं आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफलेले.
ताण द्यायचा आहे. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, खाली घ्यायचा आहे. 2, परत एकदा. 1, 2, पुन्हा 1, 2, परत एकदा. 1, 2, पुन्हा एकदा. 1, 2, परत 1, 2, परत 1, 2, परत एकदा. 1, 2, परत पाय सरळ. 1, हात करायचे आहेत बाजूला आणि पाय करायचे खाली. 2, थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. आणि सर्वांनी आता डाव्या कुशीवरती यायचे फक्त एका बाजूला. ठीक आहे. अनंतासन आपण करणार आहोत. पाय सरळ, मान सरळ. डाव्या कुशीवरती आपण आलेलो आहोत. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे पुढच्या बाजूने आणि उजवा पाय पूर्ण वरती करायचा आहे. करूयात. 1, उजवा पाय वर करायचा आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, स्टेबल राहायचा प्रयत्न जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये. 2, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, खाली घ्यायचा आहे. परत एकदा पाय सरळ करायचा आहे. 1, ताण द्यायचा आहे. पाय पूर्ण सरळ, पायाच्या पाठीमागे जो ताण पडतो याकडे लक्ष. 2, परत एकदा. 1, 2, ठीक आहे. पाय करायचा आहे सरळ. आता सेम करायचं आहे उजव्या बाजूने. ठीक आहे. तर उजव्या बाजूला यायचं आहे. उजव्या कुशीवरती मान सरळ, पायाचे पंजे सरळ. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे आणि डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. 1, डावा पाय सरळ करायचा आहे, ताण द्यायचा आहे पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना. 2, परत एकदा. 1, 2, परत एकदा. 1, 2, पाय करायचा आहे सरळ. आणि सर्वांनी आता पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातावरती टेकवायचं आहे. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. हनुवटी दोन्ही हातावरती टेकवायची आहे आणि दोनही हातावरती दाब देत मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1, दोन्ही हातावरती दाब मानवर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली यायचं आहे. 2, परत एकदा. 1, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली यायचं आहे. 2, दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला ठेवायचे आहेत असे.
डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. 1 2. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2. आता डावा पाय वर उचलायचा आहे. उजवीकडे खाली जमिनीला टेकवायचा आहे. करूयात. 1 डावा पाय वर, उजवीकडे टेकवायचा आहे. 2 परत चला. 1 आणि पाय खाली 2. उजव्या पायाने करायचं आहे. 1 उजवा पाय वरती मॅक्सिमम आणि डावीकडे टेकवायचा आहे. 2 परत 1 आणि 2. सेम करायचे डाव्या पायाने. 1 डावा पाय वर, उजवीकडे टेकवायचा आहे. 2 परत सरळ. 1 आणि 2. उजवा पाय वर, 1 आणि 2 परत 1 आणि पाय खाली 2. ठीक आहे. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर, छातीवर हात करायचे आहेत. सरळ करूयात. 1 दोन्ही हातावरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूने आपल्याला ताण द्यायचा आहे. मान करायची आहे वर. कंबर उचलायची, टाचीवरती बसायचं आहे. 2 कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1 हात वरती आणि हात खाली 2. ठीक आहे. आता पद्मासनामध्ये बसायचं आहे सर्वांनी. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला 1 मिनिटासाठी कपालभाती करायची आहे आणि नंतर ओमकार गुंजन करूयात. पोटाची हालचाल. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे.
ओम ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. अनुवटी छातीला टेकवायचे आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. आजच्या पुरती एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूया. आज आपण पाठीला पीळ देणारे आसने घेतली जास्त. पोटाच्या स्नायूंसाठी उपयुक्त होतात ते.